हॅलो डिअर स्टुडंट्स, रिसेंट काही व्हिडिओपासून आपण चॅप्टर्स बघतोय थर्मोडायनॅमिक्स. या थर्मोडायनॅमिक्समध्ये डिटेलमध्ये डिस्कस करत असताना लास्ट लेक्चरपर्यंत आपण थर्मोडायनॅमिक प्रोसेसच्या क्लासिफिकेशनपर्यंत येऊन पोहोचलेलो होतो. त्या थर्मोडायनॅमिक प्रोसेसचं क्लासिफिकेशन करत असताना आपण फर्स्ट क्लास किंवा फर्स्ट टाईप थर्मोडायनॅमिक प्रोसेसचं बघितला, रिव्हर्सिबल प्रोसेसेस. नंतर बघितला इरिव्हर्सिबल प्रोसेस, आणि त्या रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेसमधला जो काही डिफरन्स आहे त्या डिफरन्सचे पॉईंट्सही आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलेले आहे. यानंतर त्या थर्मोडायनॅमिक प्रोसेसचा नेक्स्ट टाईप आहे आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस, आयसोचा अर्थ इकडे घ्यायचा आहे कॉन्स्टंट, थर्मल मीन्स टेम्परेचर, प्रोसेस. अशी प्रोसेस की जी कॉन्स्टंट टेम्परेचरला होती त्या प्रोसेसला आपण आयसोथर्मल प्रोसेस असं म्हणणार आहोत. मग आयसोथर्मल प्रोसेस जर होत असेल, सिस्टीम इनिशियल स्टेटपासून फायनल स्टेटला जाऊन पोहोचत असेल, आणि ही आयसोथर्मल प्रोसेस होत असताना जे काही टेम्परेचर आहे सिस्टीमचं ते टेम्परेचर ऑलवेज कॉन्स्टंट राहणार आहे. मग आयसोथर्मल प्रोसेसची डेफिनेशन तुम्ही करू शकता, द प्रोसेस इन विच चेंज इन द प्रेशर अँड व्हॉल्यूम टेक्स प्लेस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इज कॉल्ड आयसोथर्मल प्रोसेस, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड आयसोथर्मल चेंज. त्या प्रोसेसला तुम्ही आयसोथर्मल प्रोसेस असं म्हणणार आहात किंवा आयसोथर्मल चेंज असं म्हणणार आहात, की ज्या प्रोसेसमध्ये इनिशियल स्टेट पासून सिस्टीम फायनल स्टेटला जाऊन पोहोचते. याचा अर्थ सिस्टीमचे जे काही स्टेट व्हेरिएबल्स आहेत, प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर, ते स्टेट व्हेरिएबल्स चेंज होत आहे. बट द प्रेशर आणि व्हॉल्यूमच चेंज होणार आहे, टेम्परेचरमध्ये कुठलाही चेंज तिथं आपण ऑब्झर्व करणार नाही. मग अशी जी काही प्रोसेस आहे की जी प्रोसेस कॉन्स्टंट टेम्परेचरला होती आहे त्या प्रोसेसला आपण आयसोथर्मल प्रोसेस असं म्हणणार आहोत. डेफिनेशन पुन्हा एकदा सांगतोय, द प्रोसेस इन विच चेंज in pressure and volume takes place at constant temperature is called isothermal process or isothermal change. अशा प्रोसेसला आपण आयसोथर्मल प्रोसेस म्हणणार आहोत. मग जर सिस्टीममध्ये होणारा चेंज हा आयसोथर्मली होत असेल, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर जर सिस्टीममध्ये चेंज होत असेल, तर फॉर सच अ चेंज और फॉर आयसोथर्मल प्रोसेस और आयसोथर्मल चेंज the change in temperature, that is delta T, is always equals to 0. टेम्परेचर कॉन्स्टंट राहतंय याचा अर्थ टेम्परेचरमध्ये कुठलाही चेंज होणार नाहीये, आणि चेंज इन टेम्परेचर डेल्टा टी ऑलवेज इक्वल टू 0 असणार आहे. जे काही इनिशियल स्टेटला सिस्टीमचं टेम्परेचर असणार आहे तेच टेम्परेचर फायनल स्टेटला पण सिस्टीमचं असणार आहे. मग अशी जी काही असा जो काही चेंज आहे की ज्या चेंजमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं त्या चेंजला आपण आयसोथर्मल प्रोसेस असं म्हणतोय किंवा आयसोथर्मल चेंज असं म्हणत असतो. आणि आयसोथर्मल चेंजसाठी जो काही डेल्टा टी आहे, चेंज इन टेम्परेचर, दॅट चेंज इन टेम्परेचर इज ऑलवेज इक्वल्स टू 0. आता टेम्परेचरचा चेंज जर 0 असेल, टेम्परेचर जर कॉन्स्टंट राहत असेल, तर जी काही इंटरनल एनर्जी ही टर्म आहे की जी पूर्णपणे टेम्परेचर डिपेंडंट आहे. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसमध्ये इंटरनल एनर्जी आपण बघितली आहे. जर मोनोॲटॉमिक गॅस असेल तर त्या मोनोॲटॉमिक गॅससाठी इंटरनल एनर्जी असते 3/2 kBT. 3/2 kBT. के कॉन्स्टंट आहे, बी पण कॉन्स्टंट आहे, टी हा व्हेरिएबल आहे. मग जी काही इंटरनल एनर्जी यू आहे, दॅट इंटरनल एनर्जी इज टोटली डिपेंड्स ऑन द टेम्परेचर ऑफ सिस्टीम, अँड इफ द टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट then the internal energy is also remains constant. That means during the isothermal change or isothermal process there is no change in the internal energy of system, because the temperature remains constant, there is no change in the temperature, and the internal energy is totally depend on the temperature. Because of that the internal energy is also remains constant, and change in internal energy is also equals to the 0. आयसोथर्मल प्रोसेससाठी काय काय आहे लक्षात घ्या. पहिले महत्त्वाची डेफिनेशन तुमच्या समोर आहे, द प्रोसेस इन विच चेंज इन प्रेशर अँड व्हॉल्यूम टेक्स प्लेस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इज कॉल्ड आयसोथर्मल प्रोसेस. अशी प्रोसेस की ज्या प्रोसेसमध्ये प्रेशर आणि व्हॉल्यूम चेंज होतोय बट कॉन्स्टंट टेम्परेचरला, त्या प्रोसेसला आपण आयसोथर्मल प्रोसेस असं म्हणणार आहोत. आणि त्या आयसोथर्मल प्रोसेसमध्ये चेंज इन टेम्परेचर इज ऑलवेज इक्वल्स टू 0 असणार आहे. टेम्परेचरमध्ये कुठलाही चेंज तिथं तुम्ही ऑब्झर्व करणार नाहीये. जे टेम्परेचर इनिशियल स्टेटचं आहे तेच टेम्परेचर फायनल स्टेटचं पण असणार आहे. मग जर टेम्परेचर कॉन्स्टंट राहत असेल
तर जी काही इंटरनल एनर्जी आहे ती इंटरनल एनर्जी पण कॉन्स्टंट राहणार आहे. मग त्या आयसोथर्मल चेंजसाठी, आयसोथर्मल प्रोसेससाठी इंटरनल एनर्जीचा जो चेंज आहे डेल्टा यू, दॅट डेल्टा यू इज ऑल्सो इक्वल्स टू 0, बट Q इज नॉट इक्वल टू 0 अँड W इज नॉट इक्वल्स टू 0. ऑब्विसली आपल्याला सिस्टीममध्ये चेंज करायचं आहे, सिस्टीमला इनिशियल स्टेटपासून फायनल स्टेटला नेऊन पोहोचवायचं आहे कॉन्स्टंट टेम्परेचरला. तर त्या सिस्टीमवरती वर्क होणं गरजेचं आहे किंवा सिस्टीममुळे वर्क होणं गरजेचं आहे. ॲज वेल ॲज सिस्टीममध्ये हीट सप्लाय करण्याची गरज आहे किंवा सिस्टीमपासून हीट रिमूव्ह करण्याची गरज आहे, तरच तुम्ही सिस्टीमची स्टेट चेंज करू शकता. मग अशा आयसोथर्मल प्रोसेससाठी Q आणि W, amount of heat supplied and the work done, that both the terms are always not equal to 0. वर्क करतोय ते पूर्णचे पूर्ण वर्क हीटमध्ये कन्वर्ट होणार आहे. हीट सप्लाय करताय ती पूर्णचे पूर्ण हीट वर्कमध्ये कन्वर्ट केली जाणार आहे. आपल्याकडे न्यूटनचा थर्मोडायनामिक्सचा लॉ आहे. सप्लाइड हीट इट युटिलाइज टू चेंज द इंटरनल एनर्जी du और डेल्टा यू पण तुम्ही म्हणू शकता. ॲज वेल ॲज रिमेनिंग पार्ट ऑफ दॅट हीट इज युटिलाइज टू डू द वर्क. जो काही शिल्लक पार्ट असणार आहे, रिमेनिंग पार्ट आहे सप्लाइड हीटचा, तो रिमेनिंग पार्ट तुम्ही वर्कसाठी यूज करणार आहात, तुम्ही नाही यूज करत, ती सिस्टीम वर्क करण्यासाठी तो रिमेनिंग पार्ट यूज करते. मग जर इंटरनल एनर्जीच 0 असेल, चेंज इन इंटरनल एनर्जी 0 असेल, इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट राहत असेल, तर जेवढी हीट तुम्ही सप्लाय करताय ती सर्वच्या सर्व हीट वर्कमध्ये कन्वर्ट केली जाणार आहे, किंवा जेवढं वर्क सिस्टीममध्ये करताय ते सर्वच्या सर्व वर्क हीटमध्ये कन्वर्ट केलं जाणार आहे. कुठल्या सिस्टीममध्ये? कुठल्या प्रोसेसमध्ये? आयसोथर्मल प्रोसेसमध्ये. आणि ह्या आयसोथर्मल प्रोसेसचं जर एक्झाम्पल सांगायचं ठरलं तर तुमच्या बुकमध्ये ते एक्झाम्पल दिलेले आहे. मेल्टिंग ऑफ आईस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. आईसचं टेम्परेचर कॉन्स्टंट मेंटेन करून त्याला जर तुम्ही मेल्ट करत असाल तर ते एक्झाम्पल होतं आयसोथर्मल प्रोसेसचं. एक्झाम्पलही तुम्ही सांगू शकता. एक्झाम्पल याच्यामध्ये एक्झाम्पलचा पॉईंटही तुम्ही ॲड करू शकता. एक्झाम्पल आहे मेल्टिंग ऑफ आईस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. आईसचं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून जर तुम्ही त्याला मेल्ट करत असाल तर ते एक्झाम्पल होतं आयसोथर्मल प्रोसेसचं. ओके. आता ह्या आयसोथर्मल प्रोसेससाठी जी प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम आहे ती प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम तुमच्या समोर आहे. एक्स ॲक्सिसला मी व्हॉल्यूम घेतलाय, वाय ॲक्सिसला प्रेशर घेतलाय ॲज युजल. प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम तुम्ही पीव्ही डायग्राम बघता, याचा अर्थ त्या पीव्ही डायग्राममध्ये एक्स ॲक्सिसला ऑलवेज व्हॉल्यूम असणार आहे, वाय ॲक्सिसला ऑलवेज प्रेशर असणार आहे. सिस्टीमची इनिशियल स्टेट आहे एफ व्ही आय पी आय. इनिशियल स्टेटचे जे स्टेट व्हेरिएबल्स असतील ते स्टेट व्हेरिएबल्स आपल्याकडे आहे व्ही आय पी आय, इनिशियल व्हॉल्यूम, इनिशियल प्रेशर. फायनल स्टेटचे स्टेट व्हेरिएबल्स आहेत व्ही एफ पी एफ, फायनल व्हॉल्यूम, फायनल प्रेशर. आणि ती जी काही सिस्टीम असेल ती सिस्टीम इनिशियल स्टेटपासून फायनल स्टेटला अशा प्रकारे ह्या पाथने जाणार आहे. ओके. ही सिंपल पीव्ही डायग्राम आहे. हे सर्व टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून केलं गेले. टी कॉन्स्टंट ठेवलाय. तुम्ही वर्क करताय, सपोज तुम्ही इनिशियल स्टेट पासून फायनल स्टेटला सिस्टीमला बाय युजिंग वर्क पोहोचवताय, सिस्टीमवरती वर्क करताय किंवा सिस्टीममुळे वर्क होतंय. आता ऑब्विसली ह्या केसमध्ये गॅस एक्सपांड होतोय. इनिशियल केसमध्ये व्ही आय आहे, फायनल केसमध्ये व्ही एफ आहे, आणि व्ही आय इज लेस दॅन व्ही एफ. That means there is an expansion of gas, and during the expansion of gas work is done by the gas and that work is positive. Work positive आहे आयसोथर्मल प्रोसेस मध्ये, जर ती प्रोसेस एक्सपान्शनची असेल तर. मग जसं तुम्ही व्हॉल्यूम इन्क्रीज होत आहे तसं प्रेशर डिक्रीज होत जाणार आहे. बोथ pressure and volume changes simultaneously. As pressure goes on decreasing, volume goes on increasing, and at point B system reaches its final state. System तिच्या फायनल स्टेटला येऊन पोहोचणार आहे. ही सिंपल पीव्ही डायग्राम आहे, प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम फॉर कॉन्स्टंट टेम्परेचर. आणि ह्या डायग्रामला एक स्पेशल नाव आहे आयसोथर्म. याला तुम्ही आयसोथर्म असं म्हणू शकता. काय म्हणू शकता? आयसोथर्म.
द पीव्ही डायग्राम ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इज कॉल्ड आयसोथर्म. कॉन्स्टंट टेम्परेचरला जर पीव्ही डायग्राम तुम्ही ड्रॉ केली तर त्या कॉन्स्टंट टेम्परेचरला ड्रॉ केलेल्या पीव्ही डायग्रामला तुम्ही आयसोथर्म असं म्हणणार आहात. ओके, आय थिंक जी कन्सेप्ट आहे आयसोथर्मल प्रोसेसची ती कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित समजली असेल. पुन्हा एकदा रिवाइज करूया. आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे अशी प्रोसेस की ज्या प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून प्रेशर आणि व्हॉल्यूममध्ये चेंज केला जातो. मग आयसोथर्मल प्रोसेसमध्ये डेल्टा टी ऑलवेज इक्वल टू 0 असतो चेंज इन टेम्परेचर. ही प्रोसेस कॉन्स्टंट टेम्परेचरला कॅरीड आउट होणार आहे. त्यानंतर या प्रोसेसमध्ये इंटरनल एनर्जीचा जो काही चेंज आहे तो चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू इज ऑलवेज इक्वल टू 0 असणार आहे. या चेंजसाठी तुम्हाला एकतर हीट सप्लाय करावी लागेल किंवा सिस्टीमवरती वर्क करावं लागणार आहे. तुम्ही जर हीट सप्लाय करत असाल तर त्या हीटचं कन्व्हर्जन वर्कमध्ये होणार. तुम्ही जर वर्क करत असाल तर त्या वर्कचं कन्व्हर्जन हीटमध्ये होणार आहे आणि हे सर्व आयसोथर्मल प्रोसेसमध्ये होते. ओके, एक्झाम्पल आहे तुम्ही सांगू शकता मेल्टिंग ऑफ आईस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. आईसचं टेम्परेचर कॉन्स्टंट मेंटेन करून जर तुम्ही त्याला मेल्ट करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्या प्रोसेसला आपण आयसोथर्मल प्रोसेस असं कन्सिडर करू शकतो. आयसोथर्मल प्रोसेससाठी पीव्ही डायग्राम तुमच्या समोर आहे आणि पीव्ही डायग्राम जर तुम्ही आयसोथर्मल प्रोसेससाठी ड्रॉ करत असाल किंवा जर कॉन्स्टंट टेम्परेचरला तुम्ही पीव्ही डायग्राम ड्रॉ करत असाल तर त्या डायग्रामला आपण आयसोथर्म असं म्हणणार आहोत. दिस इज ऑल अबाउट द आयसोथर्मल प्रोसेस. ओके, नाऊ या आयसोथर्मल प्रोसेसला आणखी डिटेलमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये किती वर्क होतं आहे, किती हीट सप्लाय केली जाते त्याविषयी आपण आयसोथर्मल प्रोसेसच्या थर्मोडायनामिक्समध्ये शिकणार आहोत. मग आयसोथर्मल प्रोसेसमध्येच नेक्स्ट पॉईंट आहे थर्मोडायनामिक्स ऑफ आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेसचं थर्मोडायनामिक्स आपल्याला स्टडी करायचं आहे किंवा आयसोथर्मल प्रोसेसमध्ये होणारं जे काही वर्क आहे त्या वर्कसाठी एक्सप्रेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. याच्यावरती क्वेश्चनही विचारला जातो असा, ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर वर्क डन ड्युरिंग द आयसोथर्मल प्रोसेस. जर प्रोसेस आयसोथर्मली होत असेल तर किती अमाऊंट ऑफ वर्क डन होणार आहे, वर्क डनसाठी एक्सप्रेशन काय असणार आहे, ते एक्सप्रेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. अगेन डायग्राम हीच आपण कन्सिडर करणार आहोत. इनिशियल स्टेटला ए म्हणूया, फायनल स्टेटला बी म्हणूया. इनिशियल स्टेट आहे ए, फायनल स्टेट आहे बी. इनिशियल स्टेटला स्टेट व्हेरिएबल्स आहेत व्ही आय पी आय, फायनल स्टेटला स्टेट व्हेरिएबल्स आहेत व्ही एफ पी एफ. या सर्वांचा यूज करूनच आपण हे एक्सप्रेशन फाइंड आउट करणार आहोत. ओके, आता आयसोथर्मल आहे म्हटल्यानंतर जो काही चेंज होतोय तो चेंज ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर होणार आहे. पूर्ण चेंजसाठी, पूर्ण प्रोसेससाठी सिस्टीमचं टेम्परेचर ऑलवेज कॉन्स्टंट राहणार आहे. मग कॉन्स्टंट जर टेम्परेचर राहत असेल तर आपल्याकडे एक लॉ आहे की ज्या लॉला आपण बॉइल्स लॉ असं म्हणतो. मग अकॉर्डिंग टू बॉइल्स लॉ वी कॅन से दॅट अकॉर्डिंग टू बॉइल्स लॉ, बॉइल्स लॉचा यूज करून काय सांगतो बॉइल्स लॉ, प्रेशर ऑफ अ गॅस इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू इट्स व्हॉल्यूम ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर प्रेशर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम, हे आपल्याला बॉइल्स लॉचं स्टेटमेंट सांगतंय. मग याला जर थोडं सिम्प्लिफाय केलं तर पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंटही आपण लिहू शकतो. पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. पी व्ही काय आपल्याला मिळतोय, कॉन्स्टंट मिळतोय. द प्रोडक्ट ऑफ प्रेशर इंटू व्हॉल्यूम इज ऑलवेज कॉन्स्टंट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. दिस इज द स्टेटमेंट ऑफ बॉइल्स लॉ. मग बॉइल्स लॉचा यूज करून आपल्याला मिळालं आहे पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. जर इनिशियल स्टेटसाठी व्हेरिएबल आहेत पी आय व्ही आय, फायनल स्टेटसाठी व्हेरिएबल्स आहेत पी एफ व्ही एफ, तर हेच जे काही एक्सप्रेशन आहे हे एक्सप्रेशन आपण लिहू शकतो पी आय व्ही आय इज इक्वल टू पी एफ व्ही एफ. पी व्ही जर ऑलवेज कॉन्स्टंट राहत असेल तर पी आय व्ही आय इज इक्वल टू पी एफ व्ही एफ आपण लिहू शकतो. ओके, हे बॉइल्स लॉचं स्टेटमेंट आहे. जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर कुठला लॉ आपण अप्लाय करू शकतो, बॉइल्स लॉ.
बॉइल्स लॉचं स्टेटमेंट आहे, द प्रेशर ऑफ अन आयडियल गॅस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स व्हॉल्यूम ॲट कॉन्स्टंट temperature, or if the temperature of a gas remains constant, then the product of pressure and volume of a gas is always constant. टेम्परेचर जर कॉन्स्टंट राहत असेल तर प्रेशर आणि व्हॉल्यूमचा जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट ऑलवेज कॉन्स्टंट राहणार आहे. मग या बॉइल्स लॉचा यूज करून आपल्याला हे स्टेटमेंट मिळालंय, पी आय व्ही आय इज इक्वल टू पी एफ व्ही एफ. प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम ॲट इनिशियल स्टेट इज ऑलवेज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम ॲट फायनल स्टेट. यानंतर जर वर्क डन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला तर वर्क डन फॉर स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम, वर्क डन फॉर स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम. पूर्ण चेंज आपण सध्या कन्सिडर करत नाही, पूर्ण इनिशियल फायनल कन्सिडर करायचं नाहीये. स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम डी व्ही इज वर्क डन आपल्याला मिळतं आहे डी डब्ल्यू. स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम आहे, वर्क डन पण स्मॉलच मिळणार आहे. मग वर्क डन आहे डी डब्ल्यू इज इक्वल टू पी डी व्ही. याच्या अगोदरच आपण वर्क डनसाठी एक्सप्रेशन फाइंड आउट केलेलं आहे. काय असतं वर्क डन? डी डब्ल्यू इज इक्वल टू पी इंटू डी व्ही. ओके, कुठल्याही थर्मोडायनामिक प्रोसेसमध्ये जे काही वर्क डन असतं ते वर्क डन आपल्याला मिळतं डी डब्ल्यू इज इक्वल टू पी इंटू डी व्ही, स्मॉल वर्क डन. आता स्मॉल वर्क डन स्मॉल चेंजसाठी डी व्ही एवढ्या स्मॉल चेंजसाठी वर्क डन मिळालं डब्ल्यू. बट चेंज कुठून कुठपर्यंत होतोय? व्ही आय पासून व्ही एफ पर्यंत. फॉर टोटल चेंज इन व्हॉल्यूम, फॉर देअरफॉर म्हणूया, देअरफॉर फॉर टोटल चेंज इन व्हॉल्यूम फ्रॉम, कुठून कुठपर्यंत व्हॉल्यूम चेंज होत आहे? फ्रॉम व्ही आय टू व्ही एफ. व्ही आय पासून व्ही एफ पर्यंत टोटल व्हॉल्यूम चेंज होत आहे ना. स्मॉल चेंजसाठी वर्क डन मिळालं आहे पी डी व्ही आणि ते वर्क डन पण स्मॉल आहे डी डब्ल्यू. मग टोटल चेंजसाठी अगेन डेफिनेशन आपण यूज करणार, टोटल वर्क डन डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन व्ही इनिशियल व्ही फायनल, व्ही इनिशियल टू द व्ही फायनल डी डब्ल्यू, आर सिम्पली इंटिग्रेशन व्ही इनिशियल टू व्ही फायनल पी डी व्ही, व्ही इनिशियल टू व्ही फायनल पी डी व्ही. अशा प्रकारे आपल्याला एक्सप्रेशन मिळत आहे डब्ल्यू साठी. याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणूया. दिस इज द इक्वेशन नंबर 2. आपल्याला काय करायचं आहे? वर्क डन साठी एक्सप्रेशन आपल्याला पूर्णपणे फाइंड आउट करायचं आहे. यानंतर आपल्याकडे हा जो काही इंटिग्रेशन पी पण चेंज होतोय, व्हॉल्यूम पण चेंज होतोय. मग दोनही जर व्हेरिएबल असतील तर इंटिग्रेशन घेणं एवढं सोपं नाही. म्हणून आपण पी ला व्हीच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करूया. दिस पी कॅन बी कन्वर्टेड इन टर्म्स ऑफ व्ही. पीला व्हीच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करतोय. त्या कन्व्हर्जनसाठी आपल्याकडे आयडियल गॅस इक्वेशन आहे. युझिंग आयडियल गॅस इक्वेशन, युझिंग आयडियल गॅस इक्वेशन, आयडियल गॅस इक्वेशनचा यूज आपण करतोय. मग युझिंग आयडियल गॅस इक्वेशन काय आहे? आयडियल गॅस इक्वेशन पी व्ही इज इक्वल टू एन आर टी, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. मग प्रेशर इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम आपल्याला लिहायचं आहे. मग प्रेशर इज पी इज इक्वल टू, देअरफॉर प्रेशर पी इज इक्वल टू, हा व्ही तिकडे जातोय, एन आर टी डिवाइड बाय व्ही. पुट दिस व्हॅल्यू, पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. आता ही जी काही प्रेशरची व्हॅल्यू आपल्याला मिळाली ती प्रेशरची व्हॅल्यू जर आपण इक्वेशन 1 मध्ये पुट केली, इफ वी पुट द व्हॅल्यू ऑफ प्रेशर इन द इक्वेशन 1, then we get the total work done for the change from initial volume Vi to Vf is W is equal to integration Vi to Vf. What is P? nRT upon V into dV. n number of moles आहेत, R गॅस कॉन्स्टंट आहे आणि T टेम्परेचर आहे. आपण आयसोथर्मल प्रोसेसचा विचार करतोय. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टी हा ऑलवेज कॉन्स्टंट राहणार आहे.
एन आणि आर तर ऑलरेडी कॉन्स्टंट आहेत, मग त्या तिघांना आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ शकतो. इंटिग्रेशनच्या बाहेर आपण NRT लिहिणार आहोत इंटू इंटिग्रेशन व्ही इनिशियल टू व्ही फायनल 1/v dv 1/v dv. ओके, आता आपल्याला इंटिग्रेशन पाहिजे 1/v, इंटिग्रेशन ऑफ 1/v. यासाठी एक रूल आपल्याकडे आहे 1/x चं इंटिग्रेशन. इंटिग्रेशन ऑफ 1/x इज इक्वल टू ln ऑफ x. 1/x चं इंटिग्रेशन काय मिळतंय? लॉग ऑफ x मिळतंय. मग 1/v चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dv आपल्याला काय मिळेल? NRT ln ऑफ v, लोअर लिमिट vi, अप्पर लिमिट vf. लोअर लिमिट आहे इनिशियल व्हॉल्यूम, अप्पर लिमिट आहे फायनल व्हॉल्यूम. आय थिंक हे सर्व तुम्ही तुमच्या रफ नोट्समध्ये नोट डाऊन करून घेत असाल. नोट डाऊन जर केलेलं नसेल तर याचा सिम्पली तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन नंतरही नोट डाऊन करून घेऊ शकता. ओके, आता पुढे चालूया. इंटिग्रेशन सॉल्व करत करत पुढे जाऊन आपल्याला वर्क डन मिळालंय W इज इक्वल टू NRT ln ऑफ V, त्याला लोअर लिमिट आहे VI, अप्पर लिमिट आहे VF. आता हे जे काही इंटिग्रेशनची लिमिट आहे ते लिमिट पुट करून देऊया. मग W मिळतोय वर्क डन W इज इक्वल टू NRT ln ऑफ V फायनल मायनस ln ऑफ V इनिशियल, log of V final minus log of V initial, which is equal to NRT ln of V final minus V upon V initial. आता log of VF upon VI याला जर एक्सपांड केलं तर तुम्हाला log of VF minus log of VI मिळतंय. मग आपण रिव्हर्स जातोय, आपल्याला मिळालंय log of VF minus log of VI. त्याचं कन्वर्जन मी कशात केलंय? लॉग ऑफ VF अपॉन VI. हे आपल्याला टोटल वर्क मिळालं ड्युरिंग द आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये होणारा जे काही वर्क आहे ते वर्क आपल्याला मिळालंय W इज इक्वल टू NRT ln ऑफ VF अपॉन VI. आता प्रोसेस आयसोथर्मल आहे. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टेम्परेचरमध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज होत नाही. मग आयसोथर्मल प्रोसेसमध्ये जर टेम्परेचर चेंज होत नसेल तर इंटरनल एनर्जीमध्येही कुठल्याही प्रकारचा चेंज होणार नाहीये आणि जेवढं वर्क होतंय तेवढ्याच अमाऊंटमध्ये हीट सप्लाय केली जाणार आहे. म्हणजे हे वर्क W इज इक्वल्स टू Q असणार आहे. मग जे आपलं एम होतं, जो आपला क्वेश्चन होता ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर वर्क डन ड्युरिंग द आयसोथर्मल प्रोसेस, त्या क्वेश्चनचा आन्सर इथपर्यंत आपलं संपतं आहे. सपोज याला मी इक्वेशन नंबर 3 म्हणतोय. दिस इक्वेशन गिव्स द एक्सप्रेशन फॉर वर्क डन ड्युरिंग द आयसोथर्मल प्रोसेस. जर क्वेश्चन आणखी पुढे विचारलेला असेल किंवा क्वेश्चन असा विचारला ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर अमाऊंट ऑफ हीट दॅट मस्ट बी सप्लाइड टू द सिस्टीम ड्युरिंग आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये हीट सप्लाय किती प्रमाणात केली जाते त्यासाठी एक्सप्रेशन जर फाइंड आउट करायचं असेल तर इथून पुढे तुम्ही करणार आहात. इथपर्यंत ऍक्च्युअल क्वेश्चनचा आन्सर आपलं आहे वर्क डन साठीच. मग पुढे कंटिन्यू करूया. अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, थर्मोडायनामिक्सच्या फर्स्ट लॉचा यूज करायचा. अमाउंट ऑफ हीट सप्लाइड Q is utilized to increase the internal energy of system or to change the internal energy of system, and the remaining part is utilized to do the work. remaining part चा यूज कशासाठी? वर्क साठी केला जाणार आहे. बट फॉर आयसोथर्मल प्रोसेस, आपण आयसोथर्मल प्रोसेसचा विचार करतोय. फॉर आयसोथर्मल प्रोसेस साठी DU किंवा यालाच आपण और डेल्टा U असंही म्हणू शकतो. दॅट डेल्टा U इज इक्वल्स टू द 0. देअरफॉर Q इज इक्वल टू 0 प्लस W and Q is equal to W, which is equal to NRT ln of VF upon VI.
आय. अशा प्रकारचं एक्सप्रेशन आपल्याला हीटसाठी पण मिळतंय. हे पूर्ण झालं आयसोथर्मल प्रोसेसचं थर्मोडायनामिक्स. म्हणजे आयसोथर्मल प्रोसेसमध्ये इनिशियल प्रेशर व्हॉल्यूम, फायनल प्रेशर व्हॉल्यूम यांच्यामध्ये जे काही रिलेशन आहे ते रिलेशन पण आपण बघितलंय. प्रोडक्ट ऑफ इनिशियल प्रेशर अँड इनिशियल व्हॉल्यूम इज ऑलवेज इक्वल्स टू द प्रोडक्ट ऑफ फायनल प्रेशर अँड फायनल व्हॉल्यूम. ते आपल्याला बॉइल्स लॉचा यूज करून मिळालेलं आहे. त्यानंतर वर्क डनची डेफिनेशन आपण यूज केली. वर्क डनचा डेफिनेशनचा यूज करून DW स्मॉल वर्क डन फॉर स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम DV, दॅट DW इज इक्वल टू P इंटू DV. बट आपलं व्हॉल्यूम इनिशियल व्हॉल्यूम VI पासून तर फायनल व्हॉल्यूम VF पर्यंत चेंज होतंय. मग त्या टोटल चेंजसाठी मिळणारा वर्क डन W इज इक्वल टू इंटिग्रेशन VI टू VF DW आपल्याला मिळालंय. DWची व्हॅल्यू आपण पुट आउट केली आहे. त्यानंतर आता इथं P पण चेंज होतोय, V पण चेंज होतोय. हे इंटिग्रेशन फाइंड आउट करणं सोपं नाही. ते सिम्प्लिफाय करण्यासाठी P इन टर्म्स ऑफ V लिहिलाय युजिंग आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशनचा यूज केला आणि P इन टर्म्स ऑफ V लिहिला. दॅट P इज इक्वल टू NRT अपॉन V. इफ वी पुट दॅट व्हॅल्यू इन द इक्वेशन 2 देन वी गेट W इज इक्वल टू इंटिग्रेशन VI टू V फायनल NRT अपॉन V इंटू DV. आता इथं N कॉन्स्टंट आहे, R कॉन्स्टंट आहे, T पण कॉन्स्टंट आहे. आयसोथर्मल प्रोसेस आहे. मग आयसोथर्मल प्रोसेससाठी NRT या तिघांनाही आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ शकतो. 1/Vचं इंटिग्रेशन ln ऑफ V मिळतं. त्याला लोअर लिमिट V इनिशियल आहे, फायनल लिमिट V फायनल आहे. त्या व्हॅल्यूज पुट केल्यानंतर आपल्याला फायनल वर्क डनसाठी एक्सप्रेशन मिळालेलं आहे. क्वेश्चन जर वर्क डनसाठी विचारलेला असेल तर तुम्ही इथंच स्टॉप करणार आहात. बट क्वेश्चन जर हीटसाठी विचारला असेल तर अगेन थर्मोडायनामिक्सच्या फर्स्ट लॉचा यूज करायचा आहे. जेवढी हीट सप्लाय करणार त्याच्यापैकी काही पार्ट इंटरनल एनर्जी चेंज करण्यासाठी युटिलाइज केला जाणार आहे आणि रिमेनिंग पार्ट वर्क करण्यासाठी युटिलाइज केला जाणार आहे. आपण आयसोथर्मल प्रोसेसचा विचार करतोय. आयसोथर्मल प्रोसेससाठी डेल्टा T 0 आहे. याचा अर्थ डेल्टा U पण 0 असणार आहे. डेल्टा U 0 ही व्हॅल्यू वरच्या इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतर Q इज इक्वल टू W मिळतंय. W साठी ऑलरेडी इक्वेशन 3 मध्ये आपल्याला एक्सप्रेशन मिळालेलं आहे. तेच एक्सप्रेशन Q साठी पण आपण यूज करणार आहोत आयसोथर्मल प्रोसेसमध्ये. अशा प्रकारे जो काही थर्ड क्लास होता थर्मोडायनामिक प्रोसेसचा तो थर्ड क्लास आपण संपवतो आहे की जो होता आयसोथर्मल प्रोसेस. अशी प्रोसेस की ज्या प्रोसेसमध्ये टेम्परेचर आणि व्हॉल्यूम चेंज होत असताना सिस्टीमचं टेम्परेचर ऑलवेज कॉन्स्टंट मेंटेन केलं जातंय. त्या प्रोसेसला आपण आयसोथर्मल प्रोसेस असं म्हणतो. आणि आयसोथर्मल प्रोसेसमध्ये डेल्टा T ऑलवेज 0 असणार आहे. डेल्टा U ऑलवेज 0 असणार आहे. जेवढी हीट आपण सप्लाय करणार ती सर्वच्या सर्व हीट वर्क करण्यासाठी युटिलाइज केली जाणार आहे. त्याच्यानंतर आयसोथर्मल प्रोसेससाठी जर आपण PV डायग्राम ड्रॉ केली तर त्या PV डायग्रामला आपण आयसोथर्म असं म्हणत असतो. आयसोथर्मल प्रोसेसचं जर एक्झाम्पल सांगायचं ठरलं तर तुमच्या बुकमध्ये दिलेले एक्झाम्पल्स तुम्ही सांगू शकता. मेल्टिंग ऑफ आईस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. त्यानंतर आयसोथर्मल प्रोसेसचं थर्मोडायनामिक्स आपण जस्ट बघितलेलं आहे. त्यामध्ये अमाऊंट ऑफ वर्क डनसाठी एक्सप्रेशन फाइंड आउट केलं आहे. नंतर सप्लाइड हीटसाठी एक्सप्रेशन आपण फाइंड आउट केलेलं आहे. ओके, इथं आपण थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये थर्मोडायनामिक प्रोसेसचा नेक्स्ट क्लास नेक्स्ट टाईप आपण बघणार आहोत. ओके, थँक्यू डिअर स्टुडंट्स.